सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आम्ही जाळी ओढूक गेलेलो समुद्रात। त्यावेळी एक समुद्रात मोठी लाट आली। त्या लाटेबरोबर आमचं एक सहकारी जितेश वाघ तो आमच्या समुद्रात आमच्या समोर फेकलो गेलो आणि होडी पण आमची उलटी झाली। ती होडी आम्ही सरळ करीपर्यंत तो आमच्यापासून 15-20 फूट दूर गेलो आणि त्याच्या शरीरात जर्सी घातली असल्यामुळे तो समुद्राच्या प्रवाहावर वाहन गेलो। तोपर्यंत आम्ही आमची होडी सरळ करून पाणी उचपून आत येऊचा प्रयत्न केलो। आम्ही आतमध्ये गेलो, त्याच्यात माझ्या थोडासा पायाक पण लागला आणि आमचं एक सहकारी त्याच्यात मिसिंग झालो, जितेश वाघ। त्याच्यासाठी आता ही सगळी सहकारी मित्र दुसरी होडी घेऊन आम्ही त्याची शोधाशोध चालू होती केली, पण तो काय मिळालो नाही। तो आता मिसिंग असा। आपला सरकारकडनं काय असतात ती आपली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत काहीतरी मिळायचा, कारण त्याका पण अशी 3 लहान लहान मुलं असत। त्याच्यासाठी जरा काहीतरी प्रयत्न मीडियावाल्यांनी सगळ्या याच्यात। आमच्या आज सकाळी मच्छीमार बाहेर मासेमारी करायला गेले होते। तर आमचा मच्छीमार बरेचसे लोक विचारतात का बाहेर जातो म्हणून। तर जी आमच्या शासनाकडनं आम्हाला जी पेन्शन योजना म्हणून आहे ती 1,500 किंवा 2,000 मिळते आणि त्यात ही उपजीविका चालत नाही, म्हणून हा मच्छीमार बाहेर जातो। आणि असाच बाहेर गेला असताना आमच्यातला जितेश वाघ आमचा जो मित्र आहे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर लाटात होडी उलटी झाली आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर लांब फेकला गेला आणि तेव्हा अजूनही कुठे मिळत नाही आहे। त्यामुळे आमची आता आशा ज्या पल्लवित होत्या त्या पण मावळायला लागल्या आहेत। तर आमचं एकच म्हणणं आहे की आता आम्हाला बऱ्याचशा NDRFची टीम आलेली आहे, तहसीलदार झालटे मॅडम आलेल्या होत्या, जे जगताप साहेब आलेले होते, विशेषचे आमचे कुयस्कर साहेब आलेले, ते सगळ्या डिपार्टमेंटची माणसं आम्हाला सहकार्य करतात। तर आमच्या असं पुढचं एकच म्हणणं की त्या जो आमचा दिच्छत वाघ म्हणून आहे त्याला जवळपास 3 लहान मुलं आहेत। त्यामुळे 3 लहान मुलांचं संगोपन त्या बाईने कसं करायचं, त्यासाठी आम्हाला जे आमचे मत्स्योद्योग मंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत आणि बंदर विकास मंत्री पण आहेत राणेसाहेब, त्यांच्याकडनं एक आमची अशी आशा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी ह्याच्यातनं आम्हाला काहीतरी त्याला एक भरघोस निधी त्या महिलेला मिळावा, जेणेकरून तिचं पुढचं आयुष्य व्यवस्थित राहावं आणि त्या मुलांचं संगोपन व्यवस्थित व्हावं, हीच आमची त्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे। कारण आम्हाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतनं एक निधी मिळतो, मच्छीमार निवारण निधी म्हणून त्यातनं पण मिळतो, पण तेवढी तिच्या आयुष्याला पुरेशी हा निधी नाही आहे। त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी ह्याच्यातनं आम्हाला जर काहीतरी त्या महिलेला मिळालं तर तिचं आयुष्य आणि तिच्या मुलांचं आयुष्य जरा सोयीस्कर होईल। त्यासाठी आमची ही विनंती आहे पालकमंत्र्यांकडे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या महिलेसाठी आणि आमच्या या मच्छीमारासाठी प्रयत्न करावा। धन्यवाद।